माझं गणित कच्चं होतं, आजही आहे. पण जर तू मला बोललास ना की ही भिंत आहे, याच्यामध्ये एवढं ड्रॉइंग बसवायचं आहे, माझं बरोबर गणित बाहेर येतो कुठून तरी. म्हणजे मी मूर्ख नाही आहे, मला मॅथ्स येत नाही म्हणून. ते संपूर्ण आयुष्याची माती केली आहे ना आम्ही, ती त्याच्यात थोडीशी टाकावी लागते, तेव्हा ती कला होते. तुम्ही कितीही AI वापरा, त्यामध्ये ह्युमननेस कुठून आणणार. आपले आईवडील आपल्याला म्हणायचे की शिक्षण पूर्ण कर रे बाबा, 12वी तरी कर. आत्ता कळतं की भाई का बोलायचे. इथे जर जन्म झाला असेल तर तुम्हाला मराठी येत नसेल तर हा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली खूप मोठा. तुम्हाला यायलाच पाहिजे. मी जॉब करून ह्या गोष्टी करतो. अरे हा चांगलं चित्र करायचा सगळ्यात मोठा श्राप आहे हा एका कलाकाराचा. मी काय मॅजिक करत नाही, माझ्याकडे तेच 12 रंग आहेत, तेच माझ्याकडे ब्रश आहेत, जे सगळ्यांकडे जे करणारे आहेत त्यांच्याकडे आहेत. चांगलं चित्र काढता येणं टेक्निकल दृष्टिकोनातनं म्हणजे कला असं नाही. आता मी एक चांगली आखणी करतोय, हे लोकांना आवडतंय, पण हे किती वर्ष आवडणार. मला काहीतरी वेगळं करावंच लागणार. एकदम झालेल्या गोष्टी असतात ना, त्याचा अंत पण एकदमच होतो. ते पारंपरिक डोळे रंगवण्याची पद्धत आहे, मी त्याच्या मोहात न पडल्यामुळे मे बी लोकांना माझं काम आवडतं असं मला वाटतं. पूर्वतयारीबद्दल कोण विचारच करत नाही. सगळ्यांना इन्स्टंट झालंय, एव्हरीथिंग इज इन्स्टंट. कारिगर आणि कलाकारातला फरक जो करून देतो तो खरा गुरु. म्हणजे दुसरं काय नाही करायचं आहे ना, फक्त चित्र. हे ड्रीम जॉब आहे माझं. एका चित्रकाराला विचारलं होतं की जर सगळ्यात आवडतं चित्र कोणतं, तर तो म्हणतो की जी मी शेवटला करेल ते माझं आवडतं चित्र असेल. तेवढ्या वेळात एक पुस्तक वाचून होईल, तेवढा 1.5-2 तास आपण रील स्क्रोल करत राहतो, वेळ जातो कसा कळत पण नाही. पुस्तक वाचल्यावरती एक वेगळा अनुभव आहे. तर मंडळी, आज आपल्यासोबत आहेत प्रशांत सुवर्णा, म्हणजेच कलाविद प्रशांत. ते एक रंगोली आर्टिस्ट आहेत. त्याचसोबत गणपती बाप्पा आणि दुर्गादेवी यांच्या सुंदर मूर्त्यांची आखणीसुद्धा ते करतात. त्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे. आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात. कलेच्या मागची फिलॉसॉफी, मीडिओक्रिटी आणि कलेला परस्यू करण्यासाठी काय काय असावं लागतं, काय नसावं लागतं, अशा विविध विषयांवर गप्पा मारल्यात. कलेच्या फील्डमध्ये म्हणजे इन द फील्ड ऑफ आर्ट्स कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि नवीन येणाऱ्या म्हणजे आत्ताच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या मुलांना किंवा आत्ताच ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना काय नवीन संधी उपलब्ध आहेत याबद्दल पण आम्ही गप्पा मारल्यात. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे प्रश्नांची सोलकढी या नव्या कोऱ्या कार्यक्रमात. खरं तर आज तब्बल 11 महिन्यांनी मी पुन्हा तुमच्यासमोर या रूपात येत आहे आणि या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे. असं म्हणतात की दृष्टीआड सृष्टी असते, याच सृष्टीचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि या कार्यक्रमाचा म्हणजेच प्रश्नांची सोलकढी या आपल्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत दी आय स्पेशलिस्ट प्रशांत सुवर्णा. आय स्पेशलिस्ट म्हणजे डॉक्टर नाही बरं का. प्रशांत हे एक फाईन आर्टिस्ट आहेत आणि गणपती बाप्पा आणि दुर्गादेवी माँ यांच्या डोळ्यांची आखणी ते खूप उत्तमरित्या करतात. त्यांचा त्या कलेमध्ये हातखंडा आहे. तर स्वागत आहे प्रशांत. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद, तुम्ही आज वेळ दिलात आम्हाला. प्रशांतनी त्याचं कलेचं शिक्षण जे महाविद्यालयातनं पूर्ण केलेलं आहे आणि तो मूळचा उडपी येथील कापू या गावातील असून त्याचं बालपण हे चुनाभट्टी म्हणजे मुंबईतल्या भागात झालं. त्यामुळे एक कोस्टल कर्नाटक आणि कोर मुंबई या दोन्ही एलिमेंट्सचा तुझ्यामध्ये समावेश आहे. नक्कीच आहे. तर हो, लोक म्हणतात की तू मँगलोरचा आहेस, कोस्टल कर्नाटकाचा आहेस, पण तुझ्या मराठीवर एवढं कसं प्रभुत्व आहे. जे इथे आहेत, जे कलाकार जे काम करतायत किंवा जी लोक युजली बॉर्न अँड बॉट अप इन मुंबई जे कोणी आहेत, त्यांना मला असं वाटतं की इथे जर जन्म झाला असेल तर तुम्हाला मराठी येत नसेल तर हा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली खूप मोठा. तुम्हाला यायलाच पाहिजे, बिकॉज तुम्ही सराउंडेड आहात लोकांशी अशा. आणि मी स्वदेशी मिल कामगार म्हणजे आजोबा स्वदेशी मिल कामगार, आणि आम्ही त्या मिल कामगारांच्या वस्तीत राहत असल्यामुळे माझ्या अवतीभोवती हिंदी मराठी या सगळ्या लँग्वेजची लोक बोलणारी किंवा अशा, तर त्यामुळे हे सगळं जे आहे ते मला वाटतं ते सराउंडिंगमुळेच येतं. आता कलेबद्दल बोलायचं झालं तर आपण खूप शब्द ऐकतो इकडे तिकडे, त्यात सिमेट्री हा एक शब्द आहे.
तर सिमेट्रीबद्दल तुझं काय मत आहे आणि तुझ्या कामामध्ये म्हणजे आखणी ज्याला आपण म्हणतो की एका चेहऱ्याच्या दोन बाजू आहेत त्या सारख्याच रंगवल्या गेल्या पाहिजेत, सारख्याच झाल्या पाहिजेत, तर त्याच्याबद्दल तुझा दृष्टिकोन काय आणि तू ते साध्य कसं करतोस? आता स्पेसिफिक सिमेट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपलं जे गणपतीचा चेहरा असतो किंवा आपण देवी रंगवतो त्याचा जो चेहरा असतो यामध्ये खूप आपण म्हणतो की एक प्रायमरी फॅक्टर आहे सिमेट्री, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं असं आहे की आपण जेव्हा हे जी कला आहे गणपतीचे डोळे रंगवणे किंवा देवीचे आपण जे काम करतो ह्याच्यामध्ये मेन ही गोष्ट आहे की हे थोडंसं ड्रामॅटिक आहे. मागे पण मी बोलताना एकदा बोललो होतो की हे खूप ड्रामॅटिक आहे आणि हे आपल्याला मिळतं आपल्या जे इंडियन कल्चरमध्ये जे पेंटिंग्ज आपण बघतो त्याच्यामध्ये ड्रामा खूप क्रिएट केला जातो. वेगवेगळे रंग असतात, माव, ब्लू. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे दशावतार जेव्हा आपण बघतो त्याच्यामधले जे चेहऱ्याचे मेकअप तुम्ही बघता त्याच्यामध्ये जे रंग वापरले असतात ते असे तर आपल्याला कधी असं खूप एक्झॅजरेटेड कलर्स असतात, खूप व्हायब्रंट असतो तो कलर. त्याला रिझन असतं की त्या पिवळ्या लाईटवरती काय तो कलर दिसेल तो त्याचा एक प्रभाव त्यामुळे आपल्या ओव्हरऑल इंडियन कल्चरमध्ये ड्रामा क्रिएट केला जातो. तर तो ड्रामा क्रिएशनचा जो भाग आहे तो आपल्या गणपती बाप्पाच्या ह्याच्यामध्ये पण आलेला आहे. बाप्पाचं जे शरीराची ठेवण आहे मातीकामापासून आणि त्यानंतर सिमेट्री आली. डोळे रंगवताना पण ह्या गोष्टींचा जरा भान ठेवला जातो. त्यांना अति रिअलिस्टिक न करता त्याला थोडंसं ड्रामाकडे कसं नेता येईल, कारण शेवटी कसं आहे की आपण मायथॉलॉजी पण वाचतो तर त्यामध्ये ड्रामा जर एलिमेंट काढून टाकला तर कदाचित ती तेवढी फन राहणार नाही टू वॉच अँड टू एन्जॉय. तर मला वाटतं तो ड्रामा असल्यामुळेच आपल्याला तो भाव आणि ती भक्ती पण येते. जसं लोक आवडीने गणपती सजवतात, एक ड्रामॅटिक पद्धतीने सजवतात, काय ते खरं खुरत असं असतं असं नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश आणि प्रभाव आपल्या जे इंडियन कल्चरवर आहे त्यामुळे मला वाटतं सिमेट्री हा इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कुठल्याही तुम्ही याच्यात तुम्ही बघाल तर ती गोष्ट आहेच. दोन्ही बाजू समान असणे आणि सगळ्याच म्हणजे बाबतीत नेचर असिमेट्रिक आहे. आपण बाहेर जाऊन बघतो जंगलात निसर्गात फिरतो तेव्हा ती सगळी असिमेट्री आहे, पण आपल्या जेव्हा आपण डिझाईन ॲस्पेक्टकडे येतो इंडियन कल्चरच्या तर खूप सुंदर सिमेट्री आहे. ओव्हरऑल तुम्ही मंदिर पण बघा, खूप छान सिमेट्रिकल मंदिर आहेत आपल्याकडे आणि इट इज ऑल मेड जस्ट बाय आय डोंट नो की ते कसं बांधलं गेलं आहे, काय बांधलं गेलं आहे, बट खूप सुंदर. देअर इज ऑलवेज बीन अ सेन्स ऑफ एस्थेटिक्स इन दॅट व्हेरी मच प्रेझेंट. आणि मग या एस्थेटिक हा शब्द आपण आज वारंवार सोशल मीडियावरती असा म्हणजे इथे तिथे सगळीकडे तो फेकलेला सापडतो. इंग्लिश ह्याच्यामध्ये तो स्लँग पण आहे की एस्थेटिक हे खूप एस्थेटिक ते. हो, तर हे एस्थेटिक नक्की काय आहे तर मराठीत आपण सौंदर्यशास्त्र म्हणतो. तर एस्थेटिक्सचा बॅलेन्स मला वाटतं की ना, तू जर मला विचारशील की प्रत्येकामध्ये मला वाटतं एस्थेटिक्स आहे, व्हेरी मच प्रेझेंट. म्हणजे तू म्हणालास की आपण एखाद्या व्यक्तीला एक रिकामा रूम दिला, इररेस्पेक्टिव्ह ऑफ तो कुठल्या फील्ड आणि कसला आहे, दॅट डझंट मॅटर. एक रिकामा रूम दिला, त्याला 4 फर्निचर दिले ना, तो त्याच्या पद्धतीने रूम लावतो. ओके, तो लावू शकतो म्हणजे त्याच्याकडे कुठेतरी एक ॲस्थेटिक सेन्स आहे, डिझाईन सेन्स आहे. आपण घरात एखादी साधी गोष्ट मांडतो, जेव्हा किचन लावायचं आपल्या घरच्या आपल्या ज्या गृहिणी आहेत, तुमची वाईफ असेल, आई असेल, तुम्ही त्यांच्याकडनं पण बघा त्यांच्या ज्या गोष्टी ज्या लावण्याची पद्धत आहे, भलेही तो ओटा छोटा असू दे किंवा मॉड्युलर किचन असू दे, त्यांची जी भांडी लावण्याची पद्धत आहे, तर हे ॲस्थेटिक सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, फक्त त्यांना त्याची माहिती नाही आहे. तर मला असं वाटतं की फक्त कलेमध्ये नाही तर इन जनरल लाईफमध्ये आपल्याकडे ॲस्थेटिक्स हे प्रेझेंट असतं, फक्त माणसाला त्याचा योग्य उपयोग किंवा वापर करता येत नाही असं मला वाटतं. म्हणजे त्यापेक्षा त्याला माहितीच नसतं. कारण आणि मला असं वाटतं की आपल्या इंडियन स्कूलिंगमध्ये जर त्यांनी कला शिक्षण घेतलं तरच त्याला ॲस्थेटिक न शिकवता जर इन जनरल जर आपण शाळेपासून जर त्यांना ॲस्थेटिक्स दिले तर मला वाटतं की खूप मस्त इम्पॅक्ट पडेल. दिस इज वॉट आय बिलीव्ह बिईंग अ टीचर राईट नाव. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की थोडंसं एस्थेटिक्स असायला पाहिजे मुलांना, नॉलेज. असाइनमेंट बुकमध्ये ड्रॉइंग काढणारा प्रशांत आणि त्या मूर्तीत जीव ओतणारा प्रशांत. तर जर्नी मला वाटतं की ते नेहमी एक प्रोसेस असते.
एखादा कलाकार किंवा एखादा कोणत्याही आपण प्रोफेशनमध्ये घडत असताना मला वाटतं ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मॅच्युरिटी, अंडरस्टँडिंग, रिअलायझेशन, ॲक्सेप्टन्स या सगळ्या गोष्टी एका स्पीडमध्ये चालत असतात. तर तुम्हाला काय आवडतं ह्यावर पण आता जसं मूर्तिकला ही खूप अशी आहे की आजकालची जनरेशन मे बी दे आर नॉट अट्रॅक्टेड टू दॅट प्रोफेशन अ लॉट बिकॉज त्यामध्ये मेहनत आहे. मेहनत म्हणजे लिटरली फिजिकल मेहनत आहे. म्हणजे आता तू मला बघशील जेव्हा मी काम करत असतो तर 30-31 फुटावरती मी विदाऊट हार्नेस मी चढतो हे शरीर घेऊन. आता हे कुठून येते ताकद? यासाठी ती आवड लागते. घाणेरड्या मराठीत सांगायचं तर खाज लागते. ज्याला ती खाज आहे तो ती गोष्ट बरोबर करतो. इन टर्म्स ऑफ एनी प्रोफेशन तुम्ही जर तुम्हाला त्या गोष्टीची खाज आहे तर तुम्ही बरोबर ते करता. आणि त्याच्यात आणि थोडंसं माझा स्वभाव असा आहे की इफ आय पिकअप समथिंग तर मला त्याचं टोक गाठायचं असतं. मला असं हवं असतं की यार नाही बेस्टच करायचं पाहिजे. मग फॅक्टर कुठलेच मध्ये येत नाही ना पैसा येतो ना काय. मग एक ती माझी एक साधना टाईप होतं. आणि होतं असं जसं गणपती रंगवत असताना की आम्ही बराच वेळ मी वरती असतो आणि त्या ह्याच्यामध्ये खाली खूप गजबज असते, खूप गोष्टी चालत असतात, खाली ठोकायचा आवाज हे ते. पण एका पॉईंट नंतर मी डिस्कनेक्ट होऊन जातो. वर गेल्यावर फक्त माझं काम, मी आणि माझे कॅल्क्युलेशन्स जे डोक्यात चालू असतात ते चालू असतात. मला वाटतं इट इज ऑल हाव यू आर लव्हिंग दॅट पर्टिक्युलर प्रोफेशन. मी जॉब करून ह्या गोष्टी करतो. काही लोक फुल टाईम करतात तरी पण त्यांना तो ॲस्पेक्ट गाठता येत नाही. तर जेव्हा मी फुल टाईम ह्या गोष्टी करायला लागेन तर मला वाटतं अजून मी आनंद घेईन त्याचा. तर हे फॅक्टर्स आहेत. ट्रान्झिशन जर तू विचारलंस तर इट इज ऑल अबाउट तुझी डेडिकेशन, की हाऊ मच डेडिकेटेड आर यू. तुला हवंच आहे का त्या गोष्टी तेवढ्या स्ट्रॉंगली तुला हव्यात का? बस हेच आहे. आय थिंक इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. म्हणजे आरसा असतो, आरशात आपल्याला रिफ्लेक्शन दिसतं. व्हॉट ही इज डुईंग इज ही इज क्रिएटिंग अ रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन कसलं तर जे लोक दर्शनाला येतात त्यांच्या डोळ्यातील जो भक्तीचा भाव आहे तोच परावर्तित त्या डोळ्यांमध्ये झाला पाहिजे आणि ते त्या भाविकाला फील झालं पाहिजे. याची काळजी तू घेतोस. ते मी असं म्हणेन की आता जसं मी म्हटलं की एक असतो तुमचा मेहनतीचा भाग आणि एक गोष्ट जे सगळेजण मानतात नाही मानत नाही, एक असतं की जिथे आपण थोडंसं आपण आपल्या भक्तीकडे पण थोडा स्ट्रॉंगली इन्वॉल्व असतं. मी बाप्पाला खूप मानतो. माझ्या लाईफमध्ये त्याचं महत्त्व खूप आहे. आणि हे सगळं होत असताना मी नेहमी हा विचार करतो की ज्या प्रेमाने मला जसं हवं आहे की मी तुला बघावं तर मी त्याच भावनेने घडवतोय. मी काय मॅजिक करत नाही. माझ्याकडे तेच 12 रंग आहेत. मी तेच माझ्याकडे ब्रश आहेत जे सगळ्यांकडे जे करणारे आहेत त्यांच्याकडे आहे. फक्त माझी भावना खूप त्याबद्दल प्रामाणिक असते की जे जसं मला बघायला आवडतं मी तसं रंगवलं तर कदाचित समोरच्याला पण ठेवलं. आणि टचवूड मला वाटतं की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे की अजूनपर्यंत असं झालं नाही की काहीतरी वेडं वाकडं झालं आहे माझ्या हातून, घडलं नाही आहे अजूनपर्यंत. तर ही कृपाच म्हणजे अजून काय दुसरा शब्द नाही माझ्याकडे त्यासाठी. तर जे मानतात त्यांच्यासाठी सर्व आहे, जे नाही मानत त्यांच्यासाठी ते एक मूर्ती आहे. देव आणि मूर्तीतला फरक एवढाच आहे, तुमचं मानणं आणि न मानणं. दिसणाऱ्याला त्या काळ्या दगडात पंढरी दिसलंय आणि न दिसणाऱ्याला सोन्याच्या मूर्तीत पण देव नाही दिसत. तर कम्प्लीट वाक्य असं आहे आज तुझ्या शोवर मी बोलतो की दिसणाऱ्याला दिसतं. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज फील. व्हॉट यू फील इज इम्पॉर्टंट. कदाचित तुझी भक्ती इतकी स्ट्रॉंग असेल ना तर त्या दगडात खरंच जीव येईल. मला नेहमी असं वाटतं की ज्या गोष्टी तुम्ही भक्तीने करा, कुठलीही गोष्ट, रियाज असू दे, एखाद्या गोष्टी जर बऱ्याच लोकांना आता प्रॅक्टिस आणि रियाजमधला पण फरक कळत नाही. शब्द जरी वेगवेगळे असतील, वेगळ्या भाषेतले असतील तरी खूप मोठा फरक आहे की सराव आणि रियाज यामध्ये खूप मोठा फरक आहे. सराव करणाऱ्याचा फक्त हात साफ होतो, रियाज करणाऱ्याचा पहिला मन साफ होतं. करेक्ट. तर मन साफ झाल्यानंतर जे तुला अनुभव येतं किंवा अनुभूती येतात त्या जगापलीकडे. म्हणजे सराव करून ख्याल गायकी नाही गाऊ शकत. ख्याल गायकी गायची असेल तर तुम्हाला रियाजच करावा लागतो.
तर हा एक छोटा फॅक्टर आहे जो मला नेहमी वाटतं की आजकालचे यंगस्टर्स या गोष्टीमध्ये थोडे कन्फ्युज्ड आहेत. त्यांची पण चूक नाही आहे. मे बी बाहेर जे क्वालिटी दाखवली जाते ना त्याचा मला वाटतं थोडा प्रभाव पडतो त्यांच्यावरती. आणि सॅडली आमच्या वेळेला आम्ही खूप छान छान गोष्टी बघायचो. तुला कलाकार व्हायचं आहे, तुला म्युझिशियन व्हायचं आहे, तू त्याच्या टोकापर्यंत कोणाला आयडलाइज करून पोचतोयस हे तुझ्या हातात आहे. पण मग तुझी जी घडवण्याची आवड आहे की तुला कला घडवायला आवडतं, त्याच्या पलीकडे ॲज अ कन्झ्युमर ऑफ आर्ट किंवा ॲज अ रिसेप्टर ऑफ आर्ट तुला काय आवडतं? आता त्याच्यात पण भावना तीच आहे की मी जर एखादं म्हणजे मला म्युझिक मला गाता येत नसेल, मी एक चांगला रसिक आहे. आणि ह्याची आवड माझ्या मित्रांमुळे लागली मला. माझे मित्र अवतीभोवती जे आहेत ते चांगल्या गाणी ऐकणारे आहेत, चांगल्या म्हणजे ज्यांना फील होतात, फिलिंगने गाणी ऐकणारी लोक आहेत. आणि हा क्राऊड खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आता मी जे म्हणतोय ते कदाचित जे गाणी ऐकणारे आहेत किंवा जे कव्वाली ऐकतात किंवा गझल ऐकतात किंवा जे काय म्हणजे नाट्यसंगीत ऐकतात, क्लासिकल ऐकतात, यांना माहिती आहे की मी काय बोलायचा प्रयत्न करतोय, समजलंच असेल, पोचलंच असेल की गर्दी नसली तरी चालेल, दर्दी हवेत. आणि हे जे क्राऊडच्या भोवती जेव्हा आपण राहतो, कंपनी मॅटर्स, तेव्हा तू चांगला रसिक होतोच. तुला कळतं की मला ह्यातल्या कुठल्या गोष्टीला उगाच वा नाही म्हणायचं आहे, कुठल्या गोष्टीला आणि कुठे ते आपसुक जे वा निघतं ना तोंडात ना, त्याला ट्रेनिंग नाही लागत. ते तुम्ही ग्रुपमध्ये बसून तुमच्या तोंडातनं आपसुक एखादी बरोबर वेळेवर समवर आलं एखादी गोष्ट तबला तर तोंडातनं आपसुक वा निघतो. तर त्याला तोड नाही आहे. त्या गोष्टी कोणी शिकवावं नाही लागत तुम्हाला, कोणी बसून तुम्हाला त्या गोष्टीला ट्रेनिंग द्यायची गरज नाही लागत. तर रसिक होणं हे मी समजतो की हे तुम्ही तुमच्या सराउंडिंगमुळे होता. तुमचे जे मित्र आहेत, तुमचा परिवार आहे, तुमचं कल्चर तुमच्यावर चांगलं झालं असेल, चांगली गाणी, चांगलं नृत्य पण इन दॅट केस मी कुठल्या स्टाईलला मी हे नाही करत, पण जे काय तुम्ही क्लासिकल करत असाल, तुम्ही हिपहॉप करत असाल, तुम्ही कंटेम्पररी करत असाल, जे काय करत असाल त्यामध्ये जर तुम्ही चांगल्या गोष्टी वेचू शकलात आणि ते चांगलं काय ह्याची समज जर तुम्हाला झाली निर्माण, ते कंपनीमुळेच होते, वाचनमुळे होते. तुम्ही काय बघता, काय शिकता. म्हटलं ना की थर्स्ट, भूक, तहान तुमची तेवढी पाहिजे आणि त्या बाबतीत भाग्य सुद्धा पाहिजे, नशिबाचा भाग. ते म्हणतो काही ह्याच्यात असं म्हणतात की अरे हा खूप चांगला करायचा पण आता त्याला ना काय समजत नाही रे, आता एकदम संपला तो. तर तो संपायला कारण पण ते नशिबाचा भाग असतो. करेक्ट. आणि मला असं वाटतं की कुठेतरी स्वतःला नेहमी, जसं आता मी म्हणालो की मी जॉब करून ज्या गोष्टी करतोय हे सोपं नाही आहे माझ्यासाठी. मला माहिती आहे की मी सकाळी 7 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत मी जर कामावर असलो त्यानंतर तुझ्या शरीराचं तुझं मेंटली तू नाही राहत. एक असतं शारीरिक एक्झर्शन, एक असतं मेंटल एक्झर्शन. मेंटल एक्झर्शन नंतर तू एखाद्या कलेच्या सरावाला, प्रॅक्टिसला, रियाजाला बसायचं म्हटल्यावरती तुझं शरीर पण तुला साथ द्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा तू खूपच जास्त तुला त्या गोष्टीचं भूक असते. आणि ती जर असेल तरच मला वाटतं गोष्टी पुढे सरकतात ना. अदरवाईज यू आर जस्ट की मी करतोय बस, अरे हा चांगलं चित्र करायचा सगळ्यात मोठा श्राप आहे हा एका कलाकारासाठी. म्हणजे ॲट टाइम्स यू आर युअर ओन पपेट. येस, बट समटाइम्स द स्ट्रिंग्स आर नॉट इन नॉट इन युअर हँड. स्थिरता ही कलेची वैरीण असं म्हणतात. स्थिरता, मला असं वाटतं की स्थिरता तुमच्या डेडिकेशनची पाहिजे रादर दॅन मीडियमची. तुम्ही एखाद्या मीडियमच्या प्रेमात पडलात आणि तेच करत राहिलात तर मला वाटतं अनुभूती तुम्ही कशी घेता. मग परत विषय तिथेच येतो फिरून की तुम्ही जे कॅथार्सिस मगाशी आपण बोललो, कॅथार्सिस म्हणजे ही एक गोष्ट अशी आहे की रिलीज ऑफ रिप्रेशन. तुम्ही एखादी गोष्ट बघता, छान जेवण आलं तुमच्यासमोर, तोंडाला पाणी येतं. आता हे अशा अनेक गोष्टींमध्ये आपलं रिलीज होत असतं कॅथार्सिस. आणि हेच बघत असताना म्हणजे आपण एक सिम्पल हे विचार केला तर की जर आपण स्थिर राहिलो, जर जेवणाबद्दलच बोलतो तर जर तुला दाल तडका आवडतो तर तू रोज दाल तडका खायला लागलास तर काय होणार, एका दिवशी तुला वीट येणार, त्याचा कंटाळा येणार. तर ह्याच सारखं असतं की आपलं जे इंडियन थाळी आहे त्याबद्दल बोलायला म्हणजे त्याचं उदाहरण देऊन बोलेन मी की कला ही पण ही अशीच आहे.
प्रत्येक मीडियमचा आस्वाद घ्या. आणि मुलांच्या बाबतीत मी हे सांगेन, जी मुलं लहान मुलं आहेत, जी आता ज्यांना कलेबद्दल कलेवर किंवा कलेला घेऊन त्यांना फ्युचर विचार करायचा आहे आता त्यांच्यासाठी हे विषय असा आहे, मी म्हणेन की जे म्हणतात आई वडील की माझं मूल आहे चांगला आर्टिस्ट आहे, आता मेंटॅलिटी कशी ट्रेन करायची, मी म्हणजे एक शिक्षक म्हणून ही गोष्ट बोलतो की काय होतं माझा अनुभव स्थिरतेवर तू विचारलंस तर, की सुरुवातीलाच मुलांना फीड केलं जातं की माझा मुलगा आहे ना अमेझिंग चित्र काढतो. मुलाच्या मनात भावना क्रिएट काय झाली, मी चित्रकार आहे. ठीक आहे. जेव्हा त्याला त्याचं अबस क पण माहीत नसतं, एकदम बेसिक लेवलला, ठीक आहे, त्या मुलाच्या मनात भावना निर्माण झाली. आता त्याला हे माहीत नाही आहे की त्याला काय ट्रेन करायचं आहे. इवन पेरेंट्सना पण माहिती नाही आहे आणि मुलांना पण माहीत नाही आहे. मुलांना तर ऑफकोर्स नसेलच माहीत ना. तर ह्यामध्ये काय होतं की पेरेंट्स टाकतात त्यांना क्लासेसमध्ये. आता अगेन मी ह्या सगळ्या क्लासेसबद्दल बोलत नाही आहे, चित्रकलेच्या सगळ्या क्लासेसबद्दल नाही बोलत आहे, मी जनरल क्लासेसबद्दल बोलतो आहे, जे आम्हाला मी उदाहरण दिल्यावर कळेल कोणते क्लासेस. तर हे काही आर्ट क्लासेस असतात, त्यामध्ये काय होतं की मुलाचं स्किल सेट ट्रेन केलं जातं, विच इज नॉट रॉंग. त्या एजमध्ये मुलाला काहीतरी एकदम आयडिएशन आपण समजायला गेलो तर त्याला नाही कळणार, पण त्यांचं स्किल सेट ट्रेन केलं जातं. एखादं चित्र असतं तो तशाच्या तसा रंगवतो, बरोबर. तो रंगवल्यानंतर आई वडील खुश, त्यांना वाटतं की हे मी नाही करू शकत, माझा मुलगा करतोय, बरोबर. मुलगा खुश कारण आई वडील तारीफ करतायत, बरोबर. आणि जो टीचर आहे तो खुश कारण त्याला त्याचे पेमेंट मिळत आहे. ही एक सायकल आहे. ह्या सायकलचा दुष्परिणाम असा आहे की त्या मुलाला अजीवन असं वाटतं स्किल सेट म्हणजे चांगलं चित्र काढता येणं टेक्निकल दृष्टिकोनातनं म्हणजे कला, असं नाही आहे. आयडिएशन खूप महत्वाचं आहे. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी शिकवत असताना एक पहिलीचा मुलगा होता आणि त्याला एक क्लासला जाणारा मुलगा आणि एक क्लास न करणारा, अशी दोन्ही मुलं होती त्या वर्गामध्ये. मी सांगितलं की तुम्ही एक नेस्ट काढा, एक पक्षीचा एक नेस्ट काढा. ते नेस्ट काढण्यामध्ये जो क्लासला जात होता मुलगा त्याने तो बरोबर नेस्ट काढला, 2 अंडी दाखवली वगैरे, स्किलफुल परफेक्ट. पण जो मुलगा क्लासला जात नव्हता त्याने एक बिल्डिंग दाखवली, बिल्डिंगचा तो मजला ज्याच्यात त्याचं घर बाहेरून दिसतोय, ती खिडकी, त्या खिडकीच्या बाजूला एक पाईप, तो पाईप एका अँगलला केवढा बाहेर आलाय, त्या अँगलच्या कोपऱ्याला तो नेस्ट आणि त्या नेस्टमध्ये एक वैशिष्ट्य रंगाचा पक्षी आणि त्याला 2 अंडी. आता हे काय झालं, इंटरेस्टिंग काय आहे दोन्हीमध्ये, वन इज ऑब्झर्वेशन बेस्ड. हां, एक चित्र काढतोय जे त्याला शिकवलंय त्याच्याबद्दल, एक चित्र काढतोय जो ते बघतोय. त्यामुळे ड्रॉ व्हॉट यू सी, नॉट व्हॉट यू नो. तर हा फरक आहे. पण मग स्किल सेट पॉलिश करणं पण तेवढंच गरजेचं आहे. हो आहे. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग युअर ओन व्हॉइस, आय हॅव अ व्हॉइस बट आय डोंट नो हाऊ टू यूज इट, देन इट्स ऑल्सो युजलेस. करेक्ट. तो हॅव्हिंग दॅट स्किल सेट पॉलिश्ड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय आहे की स्किल सेट महत्वाचं आहे, पण स्किल सेट ही गोष्ट अशी आहे ना, ही ओव्हर द एज ग्रोथ होत राहते तुमच्याबरोबर, तुमच्या वयासारखं. कारण तुम्ही सगळ्या ॲस्पेक्ट्समधनं जाता, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे या सगळ्यातनं जाता, तेव्हा ते छान वाटायला लागतं. एकदम झालेल्या गोष्टी असतात ना, त्याला मला वाटतं की त्याचा अंत पण एकदमच होतो. करेक्ट. सुरुवातीला जेव्हा तू म्हणलास की ती एक खाज लागते, पण ती खाज निर्माण व्हायला पण एक काहीतरी लागतं. पूर्वतयारीबद्दल कोण विचारच करत नाही आजकाल. सगळ्यांना इन्स्टंट झालंय, इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट फूड, एव्हरीथिंग इज इन्स्टंट. एखादा कलाकार काम करतो, दिवस रात्र जागतो, त्याचं शरीर थकतं, कमरेचे प्रॉब्लेम होतात, हे सगळं एक्सेप्ट करूनच तो पुढे करत असतो. त्याला माहिती असतं या गोष्टीने इथे एवढा त्रास होईल किंवा तेवढा त्रास होईल, पण ह्याचा एक्सेप्टन्स असतो आणि तरी पण तो करत असतो. त्यालाच आपण खास म्हणतो. तरुण कलाकारांनी गर्दीत स्वतःचा वेगळा आवाज निर्माण करण्यासाठी काय विचार केला पाहिजे, किंवा माझा आवाज वेगळा निर्माण करावा हा विचार केला पाहिजे का? हो, आता जसं माझंच उदाहरण देतो. जे पारंपरिक डोळे रंगवण्याची पद्धत आहे, मी त्याच्या मोहात न पडल्यामुळे मे बी लोकांना माझं काम आवडतंय असं मला वाटतं. हे माझं एझम्पशन आहे, मी चुकीचं असू शकतो, बरोबर असू शकतो. कला या गोष्टीबद्दल बोलत असताना आपण कलेकडे एक साधना म्हणून पण बघू शकतो
आणि सतत करत राहणारा प्रयोग म्हणून पण बघू शकतो. एक्सपेरिमेंटल वर्क ऑफकोर्स येस. एक्सपेरिमेंट यासाठी असतं की जसं त्याचं नाव आहे, एक्सपेरिमेंटने एक नवीन गोष्टीचा उगम होतो. आणि मला वाटतं अगेन या सगळ्या आपल्या कुठलीही फील्ड उचल, जर तुमचं वर्क एक्सपेरिमेंटेशनला धरून नसेल तर किंवा एक्सपेरिमेंट तुम्ही करत नसाल गोष्टींना घेऊन, आपण स्थिर राहतो. आपण तेचपणा आपल्या कामामध्ये दिसला तर लोकांना तुझ्या तेचपणाचा, बिकॉज की मी एक चांगली आखणी करतोय याच्या हे लोकांना आवडतंय, पण हे किती वर्ष आवडणार? मला काहीतरी वेगळं करावंच लागणार. इव्हॉल्व नाही होत माणूस तोवर. शेंगदाणे सगळ्यांना असे खायला आवडतात. आत्ता शेंगदाणे कुठे कुठे वापरले जातात, कशा कशात मिक्स होतात. ती जर्नी तशी आहे की तो एकाच प्रकारे त्याला कन्झ्युम नाही केलं गेलं ना. लोकांनी खाण्याचे पण वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. कलेच्या साधनेत गुरुचं महत्त्व काय? म्हणजे जसं तू आत्ता एक शिक्षक म्हणून काम करतोस, वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना कलेबद्दल शिकवतोस. यू आर रिओरिएंटिंग डेम टुवर्ड्स हाऊ टू लुक ॲट द वर्ल्ड विथ अ बेटर विजन. खरं आहे. जे आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं की विजन आम्हाला दिलं, आणि मला असं वाटतं विजन देणंच एक गुरु काय करतो. म्हणजे जर तू मला आज विचारलंस तर गुरुचं काम एवढंच आहे की एक मार्ग दाखवणं. स्ट्रगल त्यालाच करायचं आहे. हाताला धरून कोणच तुला तिथपर्यंत सोडून येणार नाही. इथून गेलास सरळ लेफ्ट मार राईट मार तिथपर्यंत पोचशील. आता हे मार्ग त्याला शोधत जायचं आहे. याच्यामध्ये गुरुचं काम तेवढंच असतं की तू आता जर समज मी त्याला स्किल सेटच शिकवत राहिलो, त्याला मी सांगितलं की बाबा हे या चौकटीतच रंगव, तर तो कारिगर होणार, कलाकार नाही होणार. पण मी त्याला विजन दिलं की बाबा बघ हे जर केलंस आणि असं केलंस तर कदाचित हेच तुला साध्य होईल. त्याला एक होप देणं, त्याला एक अशी गोष्ट दाखवणं की बाबा हे जर मी सातत्याने करत राहिलो तर मला याची अनुभूती होईल किंवा हे मला मिळेल. तर ते मला वाटतं महत्त्वाचं आहे की कारिगर आणि कलाकारातला फरक जो करून देतो तो खरा गुरु. मग तुझ्या आयुष्यात हा क्षण कधी आला की तुला लक्षात आलं की कलाच माझी दिशा आहे किंवा आर्ट परस्यू करायचं आहे, त्यात शिक्षण घ्यायचं आहे? मी तुला सांगतो, मला अजूनही लक्षात आहे. मी 5वीला होतो. माझे जसे कला माझी चांगली होती, तर माझे शिक्षक मला घेऊन गेले पहिल्यांदा सर जजी कला महाविद्यालयामध्ये. तेव्हा अप्सराची पेन्सिलचं एक ब्रँड होतं. माहिती असेल आजकालच्या मुलांना, नवीन नवीन ब्रँड्स येतात, पण अप्सरा एक्सलन्स अवॉर्ड्स म्हणून एक अवॉर्ड असायचं तेव्हा. तर ते असं खूप मोठी स्पर्धा होती ज्याच्यामध्ये पूर्ण सगळीकडच्या शाळेचे मुलं यायचे. आणि आम्ही असे स्वप्न बघायचो की यार किती छान इथे जर प्राईज मिळालं तर. प्राईज कधीच मिळालं नाही तिथे मला. 2 वर्ष मी गेलो, पण प्राईजपेक्षा त्या वास्तूत गेल्यावर जे मिळालं ना मला, की या वास्तूत गेल्यावर मी वेडा झालेलो ना की मला असं वाटत होतं अरे ही कोण लोक आहेत बाई, हे नुसते चित्र काढतायत. यांना म्हणजे दुसरं काय नाही करायचं आहे ना, फक्त चित्र हे ड्रीम जॉब आहे माझं. हे लोक चित्र का काढतायत फक्त, यांना बाकी यांना काय मॅथ्स गणित इंग्लिश सायन्स का नाही आहे. ह्यानेच मी फॅसिनेट झालो होतो. मी बोललो की 5वीत मी ठरवलं की करायचं, तर कारण मला हेच येतं. बघ खूप सिम्पल भावना आहे. माझं गणित कच्चं होतं, आजही आहे. पण जर तू मला बोललास ना की ही भिंत आहे याच्यामध्ये एवढं ड्रॉइंग बसवायचं आहे, माझं बरोबर गणित बाहेर येतो कुठून तरी. बरोबर करतो मी. डिफरंट टाईप्स ऑफ लर्नर्स. आम्ही व्हिज्युअल लर्नर आहे. मला व्हिज्युअल गोष्टी बघितल्यावर मी व्हिज्युअल लर्नर आहे. ज्याला अंकांनी कळतं तर न्यूमरिक त्याला नंबर्सने कळतं. नंबर्सने शिकणारी लोक आहेत, ज्यांना अशी लोकांना सण आणि या ज्या आहेत ना सण 1900 ते बरोबर लक्षात राहतं. आम्ही चित्र बघून स्टोरी लक्षात ठेवायचो. हिस्ट्री जाम आवडायचं कारण चित्र असायची. तर व्हिज्युअल लर्नर आणि असे वेगवेगळे प्रकारचे लर्नर आहेत. हे शाळेत शिकवायला लागल्यावर मला कळलं की असे आहेत बाबा वेगवेगळ्या प्रकारचे लर्नर्स, आणि आपल्याला ह्याची माहिती नव्हती. म्हणजे मी मूर्ख नाही आहे मला मॅथ्स येत नाही म्हणून. म्हणजे माझा प्रॉब्लेम नव्हता हा. माझ्या आवडीचं नव्हतं ते, म्हणून मी ते करत नव्हतो. पण जिथे मला माझी आवड आहे तिथे मी हुशार आहे. मला माहिती आहे की बाबा चित्र आवडतं, आपलं चित्र बरोबर करतोय. 5वीत असताना अनुभव आलेला की इकडे यायचं या ठिकाणी आणि हे करायचं, आणि बाय गॉड्स ग्रेस तसंच झालं. जेला आलो, 2016ला पासआउट झालो, आणि मग जर्नी कंटिन्यूड आहे अजूनपर्यंत.
तू एक चांगला कलाकार आहेसच, पण तुझ्यासाठी चांगली कला म्हणजे काय आणि त्याचं डेफिनेशन एकच आहे का ते बदलत गेलंय? बदलत तर जातच, कारण मी जसं म्हटलं की मी इन्स्पायर होतो खूप. मी खूप वेडी लोक बघतो ना जेव्हा या फील्डमधली, म्हणजे मी नेहमी बोलतो की ही जी ज्यांना आपण पंडित आणि ज्यांना मास्टर ही पदवी देतो, ही कोण लोक, ही वेडीच आहेत. यांनी सगळं विसरून काम केलेलं आहे. लोकांनी घरदार सोडून काम केलेलं आहे. आपण तर त्यांच्यासमोर एवढीशी, आपण घर बीर जपतो भाई का, घरात पण जरा तोंड दाखवून येतो, हा शब्दच त्यांच्या तोंडी कधी आलं नसेल. मी हा विचार करतो, तीच लोक वेडी होऊ शकली आहेत ना. म्हणजे तो डेडिकेशन तर खूप वेगळा आहे, आपण त्याच्या खाली खूप खाली आहोत आपण. म्हणजे एक राईचा कुठेतरी असा छोटासा दाना आहे आपण विचार केला या फील्डमध्ये. तर मला वाटतं की मी ॲज अ कलाकार तेवढा पण डेडिकेटेड अजून नाही आहे. मे बी इन फ्युचर, कोणाला माहिती नाही. पण की तो वेळ लागायला खूप वेगळी शिद्दत लागते. ज्यांना परवा नसते की माझं उद्याचं जेवण कुठनं येणार, पण ते तरी पण रियाज करत असतात. ती लोक वेगळी असतात, ती लोक वेडी असतात आणि त्यांनाच ते वरदान, सरस्वतीचं वरदान असतो त्यांना. तर मध्ये मी काहीतरी एक वाचलं होतं की ज्याच्याकडे सरस्वती आहे त्याच्याकडे लक्ष्मी धावते, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याच्याकडे सरस्वती धावतेच असं नाही, पण ज्याच्याकडे भक्ती आहे, डेडिकेशन आहे, त्याच्याकडे दोन्ही धावतात. येस. तर हे खूप, ह्यात आपण कुठे येतो ना याचा प्रश्न आहे. म्हणजे जर आपल्याकडे ह्या तिन्ही गोष्टी असतील, भक्ती, डेडिकेशन सगळंच असेल आपल्याकडे, तर आपल्याकडे येणारच त्या गोष्टी. मग काळजी नाही करायची, मग तो काळजी घेतो, असं आहे ते. आपण चांगली कला याबद्दल बोलतोय आणि तू जी कलाकृती करतोस त्याच्या प्रेमात तू पडतोस का, किंवा त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? ह्यावर एक छान उदाहरण आहे माझ्याकडे. एका चित्रकाराला विचारलं होतं की तुझं सगळ्यात आवडतं चित्र कोणतं, तर तो म्हणतो की जी मी शेवटला करेल ते माझं आवडतं चित्र असेल म्हणून. त्यामुळे हे नेवर एंडिंग आहे, म्हणून त्याचा वेळ आहे. जर मी एका गोष्टीच्या प्रेमात पडलो तर त्याहून मोठं श्राप कुठलं नाही. ते मी तर दुआ करतो की मी प्रे करतो की हे कोणाबरोबर होऊ नये, की माणसाने एका गोष्टीच्या प्रेमातच पडावं. माणूस म्हणून तुम्ही जर तुमच्या एकाच क्रिएशननी सॅटिस्फाईड असाल तर तुमची ॲबिलिटी टू ग्रोथ संपते. तुम्हाला जे आवडलं आहे ते सगळ्यांनाच आवडलं असं नाही आहे ना. तुम्ही एक चित्र कराल, 50 पैकी 5 लोकांना आवडेल. तुम्ही 50 चित्र केली तर 50 पैकी 40 लोकांना तरी आवडेल, त्यातलं एक आवडेल ना. तर यू वर्किंग अँड बिईंग नेवर सॅटिस्फाईड, म्हणजे मला असं ते नेहमी वाटतं की आपण सॅटिस्फाईड झालो तर मग पुढे जर्नी संपली. मग तुला मीडिओकर राहण्याची भीती वाटते का? इव्हेंच्युअली आपण बसतो आणि वी इव्हॅल्युएट असेट्स अँड मी म्हणेन की मी मीडिओकरच आहे आत्ता. मला नाही वाटत की मी खूप, ऑनेस्टली स्पीकिंग, कारण माझ्यापेक्षा खूप 3 पट काम करून गेली आहेत लोक, म्हणजे त्या पलीकडे लोक गेलेले आहेत. त्यामुळे आपण अजूनही मी स्वतःला मीडिओकरच समजतो. कधी कधी होतं असं की ती गोष्ट अशी होते की तो बॅलेन्स कधी कधी नाही मिळत, शोधावा लागतो, किंवा खूप माणूस ओव्हर थिंकर असेल आणि एम स्पष्ट नसेल तर मे बी त्या गोष्टी होऊ शकतात. पण मला असं वाटतं की ज्याचं एम सेट आहे ना, ज्याला माहिती आहे की मला काय गाठायचं आहे आयुष्यात, मला काय कुठे जायचं आहे हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग त्या गोष्टीमध्ये तू ऑन ऑफ जे काय, मग तुला काही फरक पडत नाही, तू फक्त चालत राहतो. फ्रेडरिक नीशचं ते वाक्य आहे की वन हू हॅज अ वाय कॅन बेअर विथ ऑलमोस्ट एनी हाऊ. येस, खरं आहे ते अगदी खरं आहे जे तू बोललास ते. तसंच आहे की आपल्याला ती क्षमता असेल ना, तर मग एम सेट असेल तर मग भीती नाही वाटत गोष्टींची. आता कला एक्सप्रेस करण्याची वेगळी माध्यमं आहेत. आर्ट म्हणायला गेलं तर डान्स आहे, म्युझिक आहे, पेंटिंग्स आहे, स्कल्पचर्स आहे, रांगोळी आहे. आता ती कला एक्सप्रेस केल्यानंतर पूर्वी त्यासाठी परत मीडियम्स होते, एक्झिबिशन्स होते, फोटोग्राफ्स होते, इतर गोष्टी होत्या. आता सोशल मीडिया आला. आता म्हणजे 2014, 10 वर्ष झाली सोशल मीडिया येऊन. आणि या सोशल मीडियावरती लोक आर्ट खूप जास्त शेअर करतात. बरोबर. तर तुला काय वाटतं, कला अनुभवण्यासाठी स्क्रीन
म्हणजे स्क्रीन पुरतं मर्यादित राहू शकतो का कला अनुभवण्यासाठी अनुभवच आवश्यक आहे? तुम्हाला एक्स्ट्रीम अनुभव हवा असेल तर मला वाटतं प्रत्यक्ष, जसं आपण म्हणतो लाईव्ह बघणं आणि स्क्रीनवर बघणं यात फरक आहे. ठीक आहे. पण विषय तोच आहे की आपण आपण युगात आहोत जिथे अवतीभोवती गोष्टी आपल्याला क्विक कराव्या लागतात. त्यामुळे मला वाटतं की ते पण लोकांनी एक्सेप्ट केलं आहे, त्याला पर्यायच नाही राहिला आहे. पण जर तू म्हणालास की एक्स्ट्रीम हॅपीनेस जर कशात असेल तर ते लाईव्ह आणि समोर बघण्याचंच आहे. जसं मी रांगोळी करतो ते जोपर्यंत स्क्रीनवर असते बरेच लोक म्हणतात मला की अरे हे रांगोळी नाही वाटत आहे, ते रांगोळी नाही वाटत आहे. पण जेव्हा तो प्रत्यक्ष येऊन बघतो तेव्हा त्याला जे हिट होतं त्याच्यासारखं म्हणजे व्ह्युअर एक चॅट पडून बघणं त्याहून सुंदर काय नाही ना कलाकारासाठी. पण त्या वेळेला तर मला असं वाटतं प्रत्यक्ष बघणं तर 100% आहे. पण मी नाही म्हणणार की स्क्रीन इज रॉंग, बिकॉज प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत. की चांगलं आहे तर वाईट पण आहे. चांगलं ह्या दृष्टिकोनात नाही की तुम्हाला फटकन ती गोष्ट एखादं एक्झिबिशन चाललं आहे बाहेरगावी कुठेतरी तुम्हाला इथे ते बघायला मिळतं आहे, तुम्हाला काही नाही तर ते बघायला मिळतं आहे. आजकाल टेक्नॉलॉजी इतकी सुपर्ब आहे की त्या पेंटिंगचे टेक्स्चर पण दिसतात इतक्या सुंदर ह्याच्याने ते त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं. त्यामुळे मला असं नाही वाटत की कुठेतरी ती अनुभूती राहते. पण तरी पण प्रत्यक्ष तर प्रत्यक्ष सुंदर नक्कीच आहे. आज अशी परिस्थिती आहे की सगळं 10 मिनिटात मिळतंय. हो, काय हवंय सगळं 10 मिनिटात तुझ्यासमोर हजर होऊ शकतं या मोबाईल स्क्रीनच्या पलीकडून. तर या युगात तो आर्ट प्रॅक्टिस करण्याचा पेशन्स आणायचा कुठून? आता ह्यासाठी मी म्हणेन की पुस्तक वाचणं, मला वाटतं वाचन खूप महत्त्वाचं आहे. आणि बघणं आणि वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे जे तू म्हणतोयस त्यासाठी. कारण बघणं आणि वाचणं फक्त मोबाईलवर राहिलं तर ते परत तेच आहे की आपण जाऊन एखादा कलाकार जर आपल्याला खरंच आवडत असेल तर मला आवडतं मुलं येऊन जेव्हा विचारतात गोष्टी, जे मी 1-to-1 नॉलेज देऊ शकतो भेटून, ते कदाचित मोबाईलवर किंवा याच्यावरती मला नाही देत आहेत, प्रत्येकाला उत्तर पण नाही देत आहेत. तर ते होण्यासाठी मला वाटतं प्रत्यक्षच एक सोल्युशन आहे. त्याशिवाय काय दुसरा पर्याय नाही वाटत मला. वाचन, प्रत्यक्ष भेटणं कलाकाराला, त्याच्याशी बोलणं, हेच मला वाटतं. आणि आजकाल वाचन खूपच कमी झालं आहे बिकॉज आजकाल जमाना असा आहे की गोष्टी मोबाईलवर आहेत, माणसाला त्यातनं ब्रेकच नाही आहे. समजलं, तेवढ्या वेळात एक पुस्तक वाचून होईल, तेवढा 1.5-2 तास आपण रील स्क्रोल करत राहतो, वेळ जातो कसा कळत पण नाही. पण पुस्तक वाचल्यावरती एक वेगळा अनुभव आहे. पुस्तक इटसेल्फ इज मला आवडतं खूप, पण मला वेळ मिळत नाही. 2021 पर्यंत आपल्याला ChatGPT काय माहीत नव्हतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर ChatGPTचा शिरकाव आपल्या आयुष्यात झाला. ChatGPT आपल्याला टेक्स्ट बेस म्हणजे लँग्वेज बेस्ड गोष्टी द्यायला लागलं. आता त्याचा पुढचा म्हणजे पडाव किंवा पुढची स्टेप आहे ती जनरेटिव्ह AI, की तुम्ही प्रॉम्प्ट दिलं की ती इमेज डायरेक्ट जनरेट होऊन येते, आर्टवर्क डायरेक्ट जनरेट होऊन येतं. तर या इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजीचा आणि आर्टचा काय संबंध राहील किंवा तू कसं पाहतोस त्याच्याकडे, की व्हॉट इज द फ्युचर फॉर यू? मी आणि माझे मित्र आम्ही हेच म्हणतो. माझ्या मित्राने आम्ही बोलता तो पण बोलला, किंवा आम्ही कुठेतरी जावेद अख्तरांचं पण एक त्यांनी उदाहरण दिलं माझ्या मित्राने. तो मी बघितला नव्हता, पण त्याच्यात एक सुंदर उदाहरण दिलं आहे त्यांनी, की तुम्ही कितीही AI वापरा, त्यामध्ये ह्युमननेस कुठून आणणार? त्यामध्ये जीव कसा आणणार तुम्ही? जो हक्काने पैसा घ्यायचा असतो ना, तो कसा घेणार, काय सांगून घेणार? त्यामुळे ह्युमननेसला रिप्लेसमेंट नाही आहे. AI इज इन्फॉर्मेशन ऑन पेपर. जनरेट करून देतं तुम्हाला ते इन्फॉर्मेशन. तुम्ही प्रॉम्प्ट टाका, तुम्हाला इन्फॉर्मेशन बरोबर ते जनरेट करून देणार. पण ॲट दी एंड ऑफ द डे ह्युमननेस त्यामध्ये नाही आहे. कमिंग टू दॅट, आपण हेही वाक्य ऐकतो की या जगात ओरिजिनल असं काहीच नाही आहे. ओरिजिनल आहे ते फक्त त्याचं क्रिएशन आहे. त्याच्या पलीकडे ऑल द आर्ट दॅट यू क्रिएट इज यू बीइंग इन्स्पायर्ड फ्रॉम वन ऑर दी अदर थिंग दॅट हॅपन्स अराउंड यू, बिहाइंड यू, इन युअर हेड और समवेअर अराउंड. खरं आहे. कलाकाराचं काम काय मला सांग. आता निसर्गातनं आपण गोष्टी वेचतो, त्याला आपल्या पद्धतीने वेगळं करून देणं हे कलाकाराला दिलेलं आहे वरदान त्यांनी.
एवढंच काम आहे कलाकाराचं. त्याच्या पलीकडे तो काही करत नाही आहे वेगळं. स्वतःचं ओरिजिनल असं म्हणण्यासारखं मला नाहीच वाटत काय, कारण सगळं निसर्गाचंच आहे. जर कोण म्हणत असेल की मी ओरिजिनली हे असं काही ओरिजिनली नाही आहे. कुठेतरी काहीतरी निसर्गाने तुला दिलेलं आहे. साऊंडपासनं ते व्हिज्युअलपर्यंत सगळं निसर्गामधनंच आलेलं आहे. बस एवढंच आहे, अजून काय खरं आहे. एटर्नल ट्रूथ इज नेचर. त्याच्या पलीकडे कोणी नाही टिकलंय ना टिकू शकेल. कुठल्याही गोष्टीबद्दल स्वप्न रंगवली आणि ती तशीच सोडून दिली तर त्याचं काही होत नाही. वी हॅव टू फाइंड अ प्रॅक्टिकल आस्पेक्ट टू इट. वी हॅव टू फाइंड अ कन्व्हर्शनल आस्पेक्ट टू इट. म्हणजे हा पॉडकास्ट तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे ह्याचा विचार पण तुम्ही तर करणारच ना. बरं, कमेंटमध्ये तुम्ही सांगणं खूप महत्त्वाचं आहे. एखादा तुम्हाला मुद्दा पटला असेल, नसेल पटला तर तुम्ही डिस्कस करू शकता. नक्की. आणि उमंग नक्कीच प्रयत्न करेल ते उत्तर तुम्हाला द्यायला किंवा तुमच्यापर्यंत करेलच पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ॲज अ आर्ट टीचर, हाऊ डू यू सी आर्ट ॲज अ करिअर? आणि करिअर म्हटलं तर आज विद्यार्थ्यांना कोणत्या संधी उपलब्ध आहेत? करिअर एंड नंबर ऑफ आत्ता आर्टचं व्हॅल्यू थोडं अप झालेलं आहे आपल्या भारतामध्ये. तर थोडं लोक आता थोडे अवेअर आहेत की कलेमध्ये काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. पेरेंट्स डिनायलमध्ये नाही आहेत. कलाकाराला सेलिब्रेट केलं जातं घरात. कोणी असेल मुलगा छान करत असेल, थोडं बरं वाटतं आम्हाला पण बघून की अरे बा हा चल याला, मी माझ्या वेळेला कोणी प्रश्न विचारले असतील तर आता याला मिळतं आहे, तर थोडंसं बरं पण वाटतं. थोडंसं जळपण होतो की बाबा आमच्या वेळेला का नव्हत्या या गोष्टी. पण ठीक आहे, आता संधी खूप चांगल्या आहेत कलाकारांसाठी आणि करिअर ऑप्शन्स खूपच आहेत. तुम्ही कला शिक्षक होऊ शकता, तुम्ही व्हिज्युअलायझर होऊ शकता, तुम्ही स्वतःचं काहीतरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालू करू शकता. आणि अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे या फील्डमध्ये. तुम्ही प्रिंट मेकिंग बोललात तर बऱ्याच ठिकाणी प्रिंट मेकर जाता, लोकांना कळायला लागले की बाबा प्रिंट मेकरचं नेमकं काम काय. तर हे सगळं जे आहे ना, हे मला वाटतं एक अवेअरनेस आल्यामुळेच आहे. त्यामुळे तुम्ही फील्डमध्ये आल्यानंतर त्याची अनुभूती तुम्हाला आणि त्याची व्हॅल्यू जास्त कळते. रादर दॅन बाहेरून असं वाटतं की अरे तू उपजीविका काय तुझी, मी चित्र काढतो, असं नसतं. तो चित्र काढतो त्याने एवढे वर्षाची, म्हणजे ते एक म्हण आहे, ते एक चांगलेच आमचे शिल्पकार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे शिल्प कितीला, तर ते म्हणतात की 4 लाखाला. तर म्हणतात की एवढं काय त्याच्यामध्ये, ते म्हणतात त्यात एक वैशिष्ट्य प्रकारची आम्ही माती मिक्स करतो. तर ते म्हणाले की कोणती माती मिक्स करता अशी, तर ते म्हणाले की जे संपूर्ण आयुष्याची माती केली आहे ना आम्ही, ती त्याच्यात थोडीशी टाकावी लागते तेव्हा ती कला होते. तर ते त्याच्याशीच बेस्ड आहे की यू आर पेईंग फॉर युअर विजन अँड एक्सपिरियन्स. तर असं समजू नका की कलाकार कमवत नाही, कलाकार चांगले कमवतात. फक्त तुम्हाला त्याच्यात सातत्य आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पूर्वी हा झोन होता की मी स्वप्न नाही पूर्ण करू शकलो ना माझी, तर आता तू माझी स्वप्न पूर्ण कर. म्हणजे मला एखादी गोष्ट परस्यू करायची होती, ती मला जमली नाही, मग आता माझा मुलगा करेल माझ्यासाठी. हा एक झोन 90s पेरेंट्समध्ये होता. हो. त्यानंतर आता तशी परिस्थिती काय वाटत नाही. आता कॉम्पिटिटिव्ह हे नाही राहिलंय. आता आई वडील म्हणतात की तुला हवं ते कर, पण थोडं कंट्रोल्ड पण हवं आहे. तू हवं ते कर मध्ये काही पण करायला लागतात मुलं. ठीक आहे, कारण ऑब्व्हियसली गाईड लागतो. आपले आईवडील आपल्याला म्हणायचे की शिक्षण पूर्ण कर रे बाबा, 12वी तरी कर, नंतर काय करायचं ते कर. हे कॉमन डायलॉग असायचा. नंतर आत्ता कळतं की भाई का बोलायचे. त्यांनी जर होप सोडले असते, बरं कर काय करायचं तुला, मर तिकडे, तर आपण कदाचित शिक्षण पण कंटिन्यू नसतं केलं, कारण आपला त्याचा सिरियसनेसच नव्हता त्यावेळेला. आई वडिलांनी एका लिमिटपर्यंत कंट्रोल ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे. मी नाही म्हणत की बिलकुल सोडून द्या सगळं, बट लादणं आणि कंट्रोल ठेवणं यामध्ये फरक आहे. लादणं म्हणजे तू हेच कर आणि तेच कर, हे सगळं कर आणि त्यातलं जे बेस्ट वाटतं ते निवड, हे पण मूर्खपण आहे. असं नाही होत. त्याला विचारा. त्याला एक 5वीमध्येच तुम्ही डिसिजन घेता की त्यांनी हे करावं ते करावं, असं नाही होत. मुलांना ग्रो होण्यासाठी एक स्पेस लागते. त्या स्पेसमध्ये त्याला कळत जातं की मला काय हवं आहे काय नको आहे. आवड घरात माहोल करा. घरात माहोल करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांच्या घरात मी म्हणतो की जर क्रिएटिव्ह फील्डमधले आईवडील असतील ना, त्याच्याहून उत्तम माहोल त्या मुलासाठी नसतं. कारण त्यांना माहिती असतं की स्पेस देणं का महत्त्वाचं आहे.
टेक्निकल एकदम असेल तर मग तो मुलगा एकदम बोलतात ना त्याला त्या पद्धतीनेच घरात चालावं लागतं, सगळं टेक्निकल. येस. तर ते मला वाटतं तो अपब्रिंगिंग आणि ते पेरेंटिंगचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की आपण खूप यामध्ये बोलण्या इतके आपली हे नाही आहे अजूनपर्यंत, बट स्टील आपण बाहेरून बघतो त्यामुळे हे दिसून येतं खूप, असं मला वाटतं, वैयक्तिक मत. सो या, दॅट इज ऑल अबाउट आर्ट आणि दॅट वॉज कला विथ प्रशांत. थँक्यू सो मच प्रशांत सुवर्णा. आपण खूप छान गप्पा मारल्या. असे जर गप्पा तुम्हाला आवडतील तर प्लीज उमंगच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. बिकॉज तुम्ही जे मत मांडता ते खूप महत्त्वाचं असतं पुढच्या गोष्टी प्लॅन करण्यासाठी. तर पुढचा गेस्ट तुम्हाला कोण हवं आहे, काय हवं आहे ते तुम्ही उमंगला सांगा. तो नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यासाठी त्या गेस्टला आणायचं. आणि इथेच तुम्ही मला बोलवल्याबद्दल उमंग यांचे मी धन्यवाद मानतो खूप, की थँक्यू, तुम्ही मला बोलवलं आणि एक संधी दिलीत माझं मत मांडण्याची. थँक्यू सो मच.